नमस्कार. आज आपण मूग डाळ घालून सुंदर असे तिखट शंकरपाळे करणार आहोत. तर यासाठी आपण 2 वाट्या मूग डाळ जी आहे तर ते 3-4 तास भिजत घातलेली आहे. त्यानंतर आपण ती मिक्सरला छान अशी बारीक वाटून घेणार आहोत. आणि यावेळेला आपल्याला पाण्याचा वापर थोडा कमीच करायचा आहे. अशा पद्धतीने संपूर्ण मूग डाळ आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपण 1 वाटी रवा हा घालणार आहोत आणि छान त्याला मिक्स करून आपण भिजत ठेवून द्यायचं आहे. आणि अगदी 4-5 मिनिटानंतर आपण त्यामध्ये संपूर्ण साहित्य जे आहे तर हे घालणार आहोत. या ठिकाणी आपण चिली फ्लेक्स घातलेले आहेत. त्यानंतर ओवा आहे, कसुरी मेथी, धनेपूड, हळद आणि खुसखुशीतपणासाठी आपण थोडं तेलही यामध्ये घालणार आहोत. चवीनुसार आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे. तेल, त्यानंतर जिरं आणि इथं आपण कणकेचा वापर करणार आहोत. त्यामुळे आपले हे जे शंकरपाळे आहे तर ते खूपच असे पौष्टिक तयार होणार आहेत, कारण आपण यात मूग डाळीचा सुद्धा वापर केलेला आहे. मैद्याचा वापर न करता कणिक या ठिकाणी आपण वापरलेली आहे. आणि कुठलाही सोडा वगैरे यामध्ये आपण घालणार नाही आहोत. तर सुरुवातीला आपण 2 वाट्या कणिक यामध्ये घालून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण 1 वाटी कणिक बाजूला घेतलेली आहे आणि जशी लागेल तशी आपण त्यामध्ये ती घालणार आहोत. आता आपण पाहत आहोत की हे मिश्रण जे आहे तर ते थोडंसं सैलच आहे, म्हणजे हे पूर्ण आपल्याला 3 वाट्या कणिक ही लागणार आहे. तर मिक्सरचं जे पॉट आहे ते धुवून घेतलं होतं आपण आणि ते पाणी आपण या ठिकाणी वापरलेलं आहे, कारण आपण अजिबात जी डाळ आपण मिक्सरला बारीक केली त्यामध्ये पाणी घातलेलं नव्हतं आणि रवासुद्धा त्यामध्येच आपण भिजवला होता. म्हणजे एक्स्ट्रा पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. आणि साधारण असं कडक असंच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. आणि छान पद्धतीने आपण याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि कणिक लावून आपल्याला ते लाटून घ्यायचे आहे. साधारण पोळी एवढी जाड नाही, पण त्यापेक्षा थोडीशी बारीक अशी ही पोळी आपल्याला लाटायची आहे. आणि इथं आपण एक साठा तयार केलेला आहे की जो आपण त्या पोळीला लावत आहोत. तर यामध्ये त्या साठ्यामध्ये आपण थोडं तेल घेतलेलं आहे आणि तांदळाचं पिठी घेतलेली आहे. जर तांदळाची पिठी नसेल तर आपण त्या ठिकाणी मैदा किंवा कणिकसुद्धा वापरू शकतो. त्यानंतर पोळीला 2 ठिकाणी आपण या पद्धतीने फोल्ड केलेली आहे आणि पुन्हा जो लांब भाग आहे तो सुद्धा असा 2 भागामध्ये फोल्ड केलेला आहे. त्यामुळे चौकोनी आकार आपल्या ह्या गोळ्याला आलेला आहे. व्हिडिओत आपण ते संपूर्ण कृती पाहू शकता. आणि आता ही जी पोळी आहे तर ही आपल्याला चौकोनीच लाटायची आहे. आपला चौकोन तयार झालेला आहे आणि पहा आत्ताच असे भरपूर लेयर आपले दिसत आहेत. तर याला थोडेसे कणिक लावून आपण हे थोडंसं पातळ लाटून घ्यायचं आहे आणि चौकोनीच आकार याला शक्यतोवर द्यायचा आहे. दोन्ही बाजूनी ती पोळी आपल्याला लाटायची आहे. त्यामुळे दोन्हीकडचे लेयर जे आहेत तर ते सारखे प्रमाणात बारीक होतील. आणि पुन्हा या पद्धतीने आपण तो साठा जो आहे तो यामध्ये लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावर पुन्हा कणिक थोडीशी भुरभुरणार आहोत आणि या पद्धतीने अशी फोल्ड करणार आहोत. आता ही एक फोल्ड झाली, आता ही दुसरी फोल्ड झाली. आता याला आपल्याला चौकोनी करायचं नाही आहे, तर अशाच पद्धतीने लांब लांब आणि हलक्या हाताने आपल्याला हे
लाटायचं आहे, की जेणेकरून आपले जे पदर आहेत, जे लेयर आहेत आतमध्ये, तर ते एकमेकाला चिपकणार नाहीत आणि छान पद्धतीने ते वेगळे होतील आणि छान असं सुटसुटीत आपल्याला ते पदर दिसतील. अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे. आणि मी पिझ्झा कटरच्या साहाय्याने इथं असे लांब लांब हे काप असे केलेले आहेत. आता या ठिकाणी थोडे जास्त मोठे झालेले माझे. तर आता दुसऱ्यांदा जे करत आहे, तर असे हे पातळ म्हणजे बारीक अगदी एक बोटभर रुंदीचे आपल्याला हे शंकरपाळे कापून घ्यायचे आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून आपल्याला ते छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहे. आणि अगदी आतला लेअर हा खुसखुशीत होईपर्यंत म्हणजे मंद आचेवर आपल्याला हे तळायचे आहे. मोठ्या गॅसवर तळले तर ते वरून लवकरच शिजल्यासारखे होतात आणि त्यानंतर आतून ते थोडे कच्चे राहतात. तर अशा पद्धतीने आपण एका बाजूला शंकरपाळे तळत आहोत आणि दुसऱ्या बाजूने आपण आता दुसरी पोळी लाटून घेत आहोत. आणि सुंदर असे चवीला कसुरी मेथी आहे, डाळ आहे आणि कणिक याचा वापर आपण केलेला आहे. आणि चिली फ्लेक्समुळे खूप तिखटपणा याला येत नाही आणि रंगसंगतीसुद्धा तुम्ही पाहू शकता की सुंदर अशी ह्या पोळीवर आपल्याला दिसत आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन जे व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर आता एका बाजूने पोळी लाटत असताना आपण शंकरपाळ्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे आणि अधूनमधून ते झाऱ्याने हलवत राहायचं आहे. अशा पद्धतीने आपले हे दुसरी पोळीसुद्धा लाटून म्हणजे तयार झालेले गोळा. आता आपण त्याला चौकोनी पुन्हा लाटून घेणार आहोत. तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे, मुलांना सुट्ट्या आहेत, अधूनमधून खाऊसाठी त्यांना काहीतरी पाहिजेच असते. तर आपण आता हा खाऊचा डबा आपण आता हा भरून ठेवणार आहोत. आणि मैद्याचे वगैरे न देता आपण या ठिकाणी कणकेचा वापर केला आहे, डाळसुद्धा आहे, त्यामुळे अतिशय पौष्टिक आहेत. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा. आणि कमेंट करून मला सांगा की शंकरपाळे तुम्ही घरी करून पाहिले किंवा तुम्हाला आवडले का काय, आणि कोणते अजून तुम्हाला शंका असल्या तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. बघू शकता आपण सुंदर असे लेयर आपल्या ह्या शंकरपाळ्याला आलेले आहेत आणि खुसखुशीत असे आपले हे शंकरपाळे झालेले आहेत आणि अगदी अजिबात तेलकट हे झालेले नाही आहेत. तर आतपर्यंत अगदी छान असे ते तळले गेलेले आहेत. आपण या ठिकाणी आवाज ऐकू शकता. धन्यवाद.